विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती असून गुरुवारी म्हणजेच काल 21 मे रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासात वर्धा येथे राज्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आज 22 मे रोजी अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट हवामान विभागाने दिलाय। गुरुवारी म्हणजेच काल 21 मे रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील उच्चांकी 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। पूर्व उत्तर प्रदेशात चक्रकार वाऱ्यांची स्थिती असून त्यापासून ओडिसापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। तमिळनाडूपासून नैऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। आज 22 मे रोजी विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात तीव्र उष्ण लाटेची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट कायम आहे। यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट, तर गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात उष्ण लाटेचा, तर पुणे, सातारा या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय। उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामान, तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस आणि उन्हाचा झटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचं शनिवारी म्हणजेच 16 मे रोजी अंदमानात आगमन झालं। त्यानंतर सोमवारी म्हणजेच 18 मे रोजी मान्सूनने संपूर्ण अंदमान निकोबार बेटे, पूर्व मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भागांसह देशाच्या दक्षिणेकडील आणि श्रीलंकेच्या पश्चिमेकडे असलेल्या कोमोरिन भागात प्रगती केली आहे।